शेतात पती पत्नी सोबत भयंकर प्रकार. विचित्र घडलं. काळ्या मातीत बसताच दोघांचा जागीच मृत्यू. शेतकरीही प्रचंड घाबरले. शेतात रोजच काम करत असताना असं काय घडू शकतं की काही क्षणात दोन माणसं कायमची शांत पडतात. नेहमीसारखंच सकाळचं वातावरण, कोणताही गोंधळ नाही, कोणतेही भांडण नाही, फक्त शेतीचं काम. पण काही सेकंदात जे घडलं ते पाहून आजूबाजूचे शेतकरीही हादरले. तो क्षण इतका विचित्र होता की समोर दोन माणसं होती, पती आणि पत्नी, जिवंत. पण काही सेकंदातच सगळं संपलं. सकाळची वेळ होती, शेतात काम सुरू होतं. काळी भुसभुशीत माती, ओलसर जमीन आणि पिकांवर काम करत असलेली जोड गोळी. पती पुढे, पत्नी मागे. दोघेही नेहमीप्रमाणे शांतपणे काम करत होते. अचानक पती थांबतो. तो एक पाऊलही पुढे जात नाही. जणू त्याला काहीतरी जाणवलं. त्याच्या चेहऱ्यावर क्षणात वेदना उमटतात. तो ओरडायचा प्रयत्न करतो, पण आवाज बाहेर येत नाही. पत्नी पाहते, पती असं अचानक का थांबला. ती त्याच्याकडे धाव घेते. तिला वाटतं कदाचित चक्कर आली असेल, कदाचित काही लागलं असेल आणि इथेच सगळं बदलतं. पत्नी पतीला हात लावते आणि त्या क्षणी तीही तिथेच थबकते. जणू कोणीतरी दोघांनाही जमिनीत रोवून ठेवलंय. आजूबाजूचे शेतकरी पाहतच राहतात. कोणी धावत येतं, कोणी ओरडतं, पण कोणीही जवळ जात नाही. कारण सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येते की इथे काहीतरी भयानक घडतंय. हे साधं नाही. दोघेही खाली बसतात, काळ्या मातीत हलत नाहीत. श्वास नाही, आवाज नाही. क्षणात आनंदाचं जग संपतं आणि शेतात स्मशान शांतता पसरते. लोकांना काही कळत नाही. कोणी म्हणतं विषबाधा असेल, कोणी म्हणतं अचानक आजार असेल, तर काहीजण फक्त एकमेकांकडे बघत राहतात. कारण दृश्यच इतकं धक्कादायक असतं. थोड्या वेळाने एक भयानक गोष्ट लक्षात येते. ज्या जागी हे दोघे काम करत होते तिथे काहीतरी जमिनीवर पडलेलं दिसतं. लांबच लांब, धातूचं आणि अत्यंत धोकादायक. तो क्षण लक्षात येताच कोणीही पुढे जात नाही. सगळे मागे हटतात. कारण आता सत्य स्पष्ट होतं. ज्या शेतात रोज पीक उगवतं, ज्या मातीतून अन्न मिळतं, त्याच मातीतून मृत्यूचा स्पर्श झाला होता. पतीला आधी धक्का लागलेला असतो. तो काहीच करू शकला नाही. पत्नी फक्त वाचवायला गेली, पण तिचा तोच प्रयत्न दोघांसाठी शेवटचा ठरतो. क्षणभरात दोन जीव गेले आणि मागे राहिली ती फक्त शांतता आणि रडणारी एक चिमुकली. तिच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र कायमचं हरपलं. गावात एकच चर्चा सुरू होते. लोक संतापतात, लोक घाबरतात, कारण ही घटना कुणासोबतही घडू शकते. शेतातून जाणाऱ्या धोकादायक गोष्टी वर्षानुवर्ष तशाच कोणी पाहत नाही, कोणी ऐकत नाही आणि त्याच दुर्लक्षाचा फटका आज दोन निरपराध जीवांना बसलेला असतो. ही घटना अपघात वाटली असली तरी ती निष्काळजीपणाची किंमत होती. वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित आज दोन माणसं जिवंत असतील. शेतकरी आजही घाबरलेले आहेत, कारण प्रश्न फक्त एका घटनेचा नाही, प्रश्न आहे उद्याचा. पुन्हा असं होणार नाही ना. शेवटी सत्य एकच आहे. शेतात काम करत असताना पतीवर अचानक विजेचा आघात, धक्का बसला. पत्नी त्याला वाचवायला गेली आणि दोघेही काळ्या मातीत जागीच प्राण सोडून गेले.